आपण पाहतोय की सध्या करमाळ्यामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी विजेसाठी जे आहे ते झगडावं लागतंय। आपण पाहतोय की आपण सध्या आहोत करमाळा तालुक्यातील जे महावितरणचं कार्यालय या ठिकाणी जे आहे जातेगाव या परिसरातील जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे आहे तो शेतीसाठी विजेचा पुरवठा सुरळीत व्हावा तसेच उच्च दाबाने मिळावा यासाठी जे आहे ते या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या महावितरण कार्यालयासमोर जे आहे ते ठिय्या आंदोलन जे आहे ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी आंदोलक आपल्या बरोबर आहेत, नेमकं काय त्यांच्या मागण्या आहेत, कशासाठी आंदोलन सुरू आहे त्यांच्याकडून आपण नेमकं जाणून घेऊया। काय सांगाल, हे आंदोलन सुरू आहे, काय मागणी आहे? हे आंदोलन ह्याच्यासाठी आहे की जातेगाव येथे सबस्टेशन असताना देखील जातेगाव परिसरामध्ये मग त्या ठिकाणी जातेगाव असेल, खडकी असेल, कामुना असेल, पुनवरचा काय भाग असेल, त्याच्यानंतर आळजापूर असेल, काही पोटेगावच्या सबस्टेशनवरती गाव आहेत, त्यात बिटरगाव श्री असेल, पोथरा असेल, इतकी भयानक अशी अवस्था आहे की 1 तास देखील त्या ठिकाणी वीज शेतकऱ्याला मिळत नाहीये। आपण शेतीच्या पाण्याचा विषय सोडा, परंतु त्या ठिकाणी जनावराला प्यायला पाणी आणि जनावराला जे आपण कुट्टीच्या माध्यमातून चारा करतो ते देखील त्या ठिकाणी होत नाहीये। भयानक अशी परिस्थिती आहे। शेतकरी आत्महत्या करायला प्रवृत्त करायला इतक्यापर्यंत जर वेळ येत असेल तर परिस्थिती हातोट्याच्या बाहेर गेलेली आहे। कारण आता शेतकरी थांबू शकत नाही। आज काय जो निर्णय असेल, आम्ही जोपर्यंत इथला निर्णय होत नाही तोपर्यंत इथून आम्ही उठणार नाही। काय मागणी असणार आहे आपली? आमची एवढीच मागणी असणार आहे की आम्हाला 6 तास लाईट द्या, पण ती लाईट अशी द्या की एकदा बटन टाकल्यानंतर ती लाईट गेली नाही पाहिजे, अशी लाईट आम्हाला द्या। परंतु आत्ताची अशी परिस्थिती, स्टार्टरचं बटन दाबलं आणि शेतकरी तिथं गोट्यापर्यंत किंवा त्या दाऱ्यापर्यंत गेला की लगे इकडं लाईट जाती। भयानक अशी अवस्था झालेली आहे शेतकऱ्याची। साधारण हे आंदोलन किती वेळ सुरू राहणार आहे? जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच राहील। मग ते आज असेल, उद्या असेल, 4 दिवस म्हणलं तरी आम्ही अन्न पाणी त्याग करून या ठिकाणी आता बसायचं ठरवलेलं आहे। अजून देखील शेतकरी आपल्या बरोबर आहेत, काय तुम्हाला काय मागणी करायची? मागणी एवढीच आहे की आठवड्यातले 8 दिवस लाईट असते, त्यातले 7 दिवस, त्यातले 3च दिवस लाईट मिळते सध्याला, ती पण त्यातले 20 ते 25 वेळा लाईट जाती। म्हणजे पाणी दारच मोटर चालू करून पाटा जातात, त्याच पाट्यातनं 4-4 वेळेस पाणी गेलं तरी कडेपर्यंत सारा जाय नाही। एकतर इथलं अधिकाऱ्यांचं नियोजन शून्य आहे, कुठले त्यांची वचक नाही आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधी लागलाय तालुक्याला आमदार म्हणून, त्यांचं तर शून्य नाही ना, अधिकाऱ्यांची काय ही नाही। त्याच्यामुळं आम्ही जोपर्यंत ठोस निर्णय लागतो उठणारच नाही आम्ही शेतकरी। आता जर तुमची ही मागणी मान्य नाही झाली तर पुढची भूमिका काय असणार? आम्ही इथं हलणारच नाही ना, जोपर्यंत आम्हाला ठोस प्रत्युत्तर लाईटीचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणारच नाही कसल्या परिस्थितीत। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते हे शेतकरी जे आहेत ते आक्रमक झाले असून आम्हाला 6 तास का होईना पण पुरेशा दाबाने वीज पुरवठा द्या, तो अगदी खंडित झाला नाही। जोपर्यंत आमची ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मात्र आम्ही या ठिकाणी जे आहे ते हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा जे आहे तो आंदोलकांनी यावेळी दिलेला आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।